योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माये देवांचा देव पेटला संदेह निमाने तुझे पण अनंतर पण झालं ते
अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखमा देव रुखून बानवी कैसी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे योगी या दुर्लभ तुम्ही देखील सदनी पाहता पाहता मनाला पुरे धनी देखील माय देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेशे देखील न जासी बाप रखमा देव रुखोन बाळणी कैसी देखील माय देवांचा देव विठाला विठाला देखिला माय देवांचा देव फिटला संदेहाने तोंड लावलं तरच आवाज येतो पण बदलून दे ना. तो पहिलाच माईक चांगला होता, तुला फक्त ऍडजस्ट करता आला. तो एकदम भारीतला माईक आहे. ते बोललं तर तू कोणती कुणी लागून गेला म्हणून आपलं त्याच्या स्वतः माईक नाही भारी पडतं, तुम्हाला ऍडजस्ट करता आला नाही. वरून तुम्ही आमचाच गेम करत आहोत. तोच माईक एकदम भारी. हॅलो हॅलो तुझ्या जवळ बसलेले रिकामी बाजूला उतरव.
मित्र हे बरे उतर खाले मोबाईल वाला ते उतर खाली खाली बघ तिथं त्याला काही सुधरत तू त्याने शेजारी मोबाईल हे रिकामे खोलीचे राहतात खोस तिथं खोस का बंद पड मोबाईल करतात कीर्तनाचा मूड खराब नाही झाला पाहिजे हो ते वर सोडलेलं खाली घ्यायचे लोक त्याच्याकडे पाहते माझी किंमत कमी होती लोक मला पाहिजे तुम्हालाच पाहते माझी किती इज्जत जाती ते खाली गेले ते बी गेल्यावर लाव योगी या दुर्लभ तो म्या देखील साधने प्रसिद्ध संगीत हे शेतीच्या रंग स्वतः सर्व शेत अभंगा कोणाच्या अभंगाच्या शेवटचे घडवून कल्पना आहे आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानीयांचे राजे कैवल्याचा पुतळा महाविष्णूचा तर ज्ञानोपराय नको विढाला लागले व्यवस्थित विक्षिप्त करण्यात मजा नाही राहू दे आता मस्त सुंदर लागले आता मी माझा माईक जोडला विढाला विक्षिप्त करण्यात मजा वाटते का कैवल्याचा पुतळा महाविष्णूला ज्ञानोपरायचा काकड्याच्या मालिकेतला भुपाळीच्या मालिकेतला एक नंबरचा अभंग अभंगाला सुरुवात केल्यावरी 2-3 मुद्दे आहेत आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोपरायचा कडवे 4 आहेत आणि 3 कडवे आणि 3 कडव्यामध्ये हा अभंग काकड्याच्या मालिकेतला भोपाळीच्या मालिकेतला 1 नंबरचा अभंग आणि अभंगाला सुरुवात केल्यापूर्वी पहिला होता रेडा वेद बोलला निर्जो भिंत चालली मुलीचा मुलगा झाला आणि पाठीवर मांडे वाजले हे चमत्कार तुमचे ज्ञानोबारायांचे तुम्हाला सगळे पाठ आहे हे कीर्तनकारांचा पाठ आहे आणि ऐकणाऱ्यांचा मूक पाठ आहे काय रेडा वेद बोलला निर्जो भिंत चालली पाठ मोबाईल बंद कसं आहे पाठीवर मांडे भाजले हे पाठ आहे पण याच्यापेक्षा ज्ञानोबारायांच्या जीवनात काय चमत्कार आहे हे बसलेल्या पैकी कुणाला माहिती आहे सुरुवात करायची तर ज्ञानोबारायांच्या जीवनात एक 6 चमत्कार आहे आणि एक चमत्कार ऐकायचा आणि अभंगाला घुसायचा आहे पहिला चमत्कार आहे ज्ञानोबारायांच्या जीवनात रेडावेद बोलला ठीक आहे पाठीवर मांडे भाजले ठीक आहे भिंत चालली हे ठीक आहे पण ज्ञानोबारायांच्या जीवनातला पहिला चमत्कार आहे या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा या विश्वात जर कोवळं बाल कोणतं असेल तर ते ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबारायांचं वय फक्त 16 वर्ष पण विश्वातला पहिला चमत्कार आहे 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे हा विश्वातला पहिला चमत्कार बाळ 16 वर्षाचं आहे पण ते विश्वाची आई आहे आणि सगळ्यात कोवळे संत कोण आहे ज्ञानोबा आहे
परत ऐका महिला म्हणतात ए बाळाला बाळ जरी झालं बाळच असतं. आईला बाळ कधी मोठं नसतं, आईला बाळ कधी लहान नसतं, आईला बाळ कधी येणं नसतं, आईला बाळ कधी शहाणं नसतं, आईला बाळ बाळच असतं. त्याला गुन्हा केला तरी ते बाळच आहे. आणि ते केंद्रात पहिलं आलं तरी बाळच आहे, आणि नापास झालं तरी बाळच आहे. आईला एकच शब्द आहे, बाळ ते बाळ आहे. आणि ऐका आता, पण विश्वात 16 वर्षाचा बाळ विश्वाची आई आहे. हा विश्वातला पहिला चमत्कार आहे. 6 चमत्कार सांगणार. विश्वातले पहिले कोवळे संत ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे. विश्वातला दुसरा चमत्कार आहे, ज्यांना कुणाचाच आधार नाही त्यांना ज्ञानदेव म्हणतात. न आईचा आधार, न वडिलांचा आधार, न समाजाचा आधार, न पाठीवरून कुणाचा हात. जर कधी आनंद झाला, जर कधी आनंद झाला, जर कधी आनंद झाला तर ज्यांच्या पुढे प्रगट करायचा ते वडीलच नाही. आणि कधी जर वाटलं आईच्या कुशीत बसून रडावं तर आईचे कुसच नाहीये. आणि कधी जरी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आणि आईने माझ्या डोक्यात हात घालावा आणि आईने मला पुरवावं, ते मांडीवर बसायला मांडीच नाहीये. ऐकाने ज्यांना बसायला मांडी नाहीये त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. हा दुसरा चमत्कार. विश्वातले कोवळे संत ज्ञानोबा आहे. कीर्तनकार भजने बिजने नीट ऐका. दुसरं रेडावाला भिंत चालली एवढंच लावून नका. ज्ञानोबाचं जीवन ऐका. कोवळे संत ज्ञानोबा आहे. आणि ज्यांना कुणाचाच आधार नाही, ज्यांना कुणाचा आधार नाही, उलटा ऐका, ज्यांना बसायला मांडीच नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. हा विश्वातला दुसरा चमत्कार. आपण सगळे जण ज्ञानोबाचं लेकरू आहे आणि ज्ञानोबानं आपल्याला मांडीवर घेतलाय याच्यापेक्षा मोठी मांडी कोणती. विश्वातला चमत्कार आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे ज्ञानोबारायांचा. सक्का भाऊच गुरु केला. हे विश्वात कधी घडत नाही, कधी घडणार नाही आणि घडणारही नाही. विश्वात पहिले संत ज्ञानोबा आहेत की सक्का भाऊ गुरु आहे. सक्का भाऊ गुरु आहे हे ज्ञानोबारांच्या जीवनातलं वैशिष्ट्य आहे. ते काल घडलं नाही, आता का इथून पुढे कधी घडणारच नाही. भाऊ गुरु, भाऊ कट्टर दुश्मन. भावाच्या पुरीचं लग्न मोडणारी माणसं इथं 2 जण आहेत. भावाचा कापूस चुरून निघणारी लोक आहेत. पण ज्ञानेश्वरी जर चांगली वाचली तर तुम्हाला एकच वाक्य आठवेल, ज्ञानेश्वरीत आईचं नाव नाही, ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही, ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव नाहीये. पुढे समजा देवाचंच नाव नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीत देवाचं नाव नाही. मग कुणाचं आहे? श्री गुरु निवृत्तीनाथाचा आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. आणि विश्वातला चौथा चमत्कार आहे ज्ञानोबारायांच्या बाबतीत. चौथा चमत्कार, समाधी मोठ्याला अगोदर घ्यावी. इथं विश्वातला चमत्कार आहे लहाण्याची समाधी पाहिजे. 4 महिन्यामध्ये 4 समाधी आहेत. पहिली समाधी माऊलीची आहे, दुसरी समाधी काकाची आहे, तिसरी समाधी मुक्ताबाईची आहे, चौथी समाधी चांगदेव महाराजांची आहे आणि 5वी समाधी निवृत्तीनाथाची. पण समाधीमध्ये पहिला नंबर ज्ञानोबारायांचा का? सगळ्यात लहान ज्ञानोबा आहे. पण समाधीत नंबर 1
का हा प्रश्न ज्ञानोबारायला जर विचारला तर ज्ञानोबारायचं म्हणणं आहे ज्ञानोबारायचं म्हणणं आहे मोठ्याच झालं लहानेला सण होणार नाही म्हणून लहाना काही चमत्कार विश्वात हे तुम्ही ऐकलंच नाही कधी तुमचा एवढाच काला काय भिंत सांगती येणा बोल ना पुढे ऐका विश्वातला 5वा चमत्कार ऐका आता पटापटा बोला कोवळे संत ज्ञानोबा आधार नाही पण अख्ख्या जगाचा आधार आहे ज्ञानोबा सक्का भाऊ गुरु ज्ञानोबा सक्का भावाला गुरु केलं ज्ञानोबाने आणि 5वा चमत्कार आहे आपला 4था समाधी सगळ्यात पहिली पटापटा ज्ञानोबा आणि 5वा चमत्कार आहे साक्षात श्री गुरु निवृत्तीनाथ प्रसन्न असताना स्वतःसाठी काहीच मागितलं नाही विश्वातले पहिले संत काहीच नाही जे खरांचे स्वतःसाठी काहीच मागितलं नाही विश्वातले पहिले संत ज्ञानोबा आहे आणि विश्वातला 6वा चमत्कार आहे ज्ञानोबाचा 6वा चमत्कार आहे सरपंच मेला तर गाव बंद राहील महाराष्ट्रात एखादा मोठा मेला तर तालुका बंद राहील त्याच्यापेक्षा एखादा मेला तर दुपारभर महाराष्ट्र बंद राहील त्याच्यापेक्षा एखादा मोठा मेला तर दुखोता पाळला जाईल काम चालूच दुखवटा म्हणजे दुकानं बंद ठेवायची पण बाहेरून आतून चालू जाहीर दुखवटा आणि त्याचं नाव काय जाहीर दुखवटा इथं चमत्कार ऐका चमत्कार ऐका माऊलीनं समाधी घेतली तर ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा रडला याच्यापेक्षा चमत्कार आणि हे 6 चमत्कार मी तुम्हाला सांगितले हे काय तुम्हाला माहित नव्हते अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही आता कीर्तनाला सुरुवात तुळशीत माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे दुसरी आहे आपलं काम थोडं ना गाठ आहे परत गाठ नाही घेतली तरी चालेल पण कीर्तनाला 3 सूचना आहे दरिद्र्यावानी कीर्तनाला बसायचं नाही 2 सूचना यायचंच नाही काही मुळे त्याचा खून दुखतो दरिद्री लोक तरी 3रे सकाळपासून जवळ असतं तर 4थं धरलं मी एक नाही एक केलं आपल्याला झोपच 80-82च्या खाली महिना करायचा ग्रुप सापडला 90 आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून असा माणूस नाही राहिला का त्याला मला
आणि माझ्या आयुष्यात मला एकच गुन्हा आहे, मी तुझं खरं बोलतो. आणि ह्या जगात खरं चालत नाही. जो खरा बोलाल सकाळी नसेल त्याचा बांबू उपटलाच. या जगात फक्त एकाच माणसाला जगायचं, दुसऱ्याची बुट्या चाटणारा आणि दुसऱ्याची स्तुती करणारा. जो बुट्या चाटेल तो टॉप, आणि जो दुसऱ्याची लाल करील सगळ्यात टॉप. तुम्ही आताच बदल झाले, अजून तिथं सुरू व्हायचं. कीर्तनाला पहिली सूचना आहे, दरिद्र्यवाणी बसायचं नाही. दुसरी सूचना आहे, दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोलणं त्यालाच कळलं, नाही तर काहीच करायचं नाही. पहिल्याच काही कळलं नाही, पुढं काय झालं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर असली अभंगात जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज, ओपन, कुणालाही. मी 2 महिन्याला उत्तर देणार, पुस्तकं उलट्या पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बॉम्ब नाही सांग. 3 मुद्दे झाले, ते पडदे बिडले सोडून दिले. ते सर्व लोक विक्षेप सोमाधीत कीर्तनाला ते पडदे बिडे वर टाकून दे. लोकांना जागा अपुरी आली, लोकांना जागा नाही. ते लाकडावर एक उभं करत ते पडदे वर टाकून दिसत नाही म्हणून बडबड काढून जातात. ते लोकांना महाराज दिसत नाही म्हणून लोकांची धावपळ आहे. देवर काढून दे, रविवर दे, फार देवर काढून दे. हा इथला समर्थ दे. अरे कौतुक करा त्या अमोल डॉक्टरचं, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आता डॉक्टरचा आज जेवढा खर्च होईल तेवढे पैसे आठवड्यात निघणार नाही. निघाले तर माझ्यातून घ्या, कारण समाजासाठी केलेलं कधीच वाया जात नाही. आणि आपण हिशोब ठेवणार नाही. आज त्यांच्या पत्नीचा, आईचा, वडिलांचा आणि त्यांचा समाजसेवेचा हिशोब ज्ञानोबा राय ठेवतील. आपण कोण ठेवणार? आपण कोण ठेवणार आहे? ते ठेवणारा समाधी, ते संजीवन समाधीमध्ये बसलाय. तो एवढी गर्दी पाहणार आणि माऊली ढगे परिवाराला डायरेक्ट आशीर्वाद देऊन टाकणार. तुम्ही तुमच्या दिवशी असाच कार्यक्रम करा आणि चांगलं जगा. आपण कोण आहे? काही लोक म्हणतात मी महाराज आहे. तू चक्रम माणूस आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारा घडी आहे. काही माणसं म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका येडा माणूस या गावात येतही नाही. तुला येडा माणूस येतो. अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने. तरी तू म्हणतो मी सदस्य. राजनंदनाचे बोर्ड येडे बाबलेलं नाही. तू म्हणतो शहाणा किती आहे. मी कोण आहे तू? कोण आहे तू? कोण आहे तू? घुसायचं नाही का आपण? फक्त करंट लावून दिलाय. 3 पत्ते पाळायचे. बोलणं तर कळेल. शंका असते तर जाग्या विचारायची. आपल्याला सुरुवात. एनी डाऊट? एनी डाऊट? नो. पार्ट 1 इज स्टार्ट. अभंगातला पहिला भाग नकलक्षर मध्ये करू दे. पहिला भाग सुरू. स्टेजवरचे, खुर्चीवरचे, खाली बसलेले गायक, वादक, महाराज, पखवादे, बिखवादे, चोपदार, इनेकरी सगळ्यांनी बारीक उत्तर द्यायचं. सुरुवात झाली बरं का. आता फक्त प्रश्न उत्तर राहतील. माझा पहिला प्रश्न असा आहे, तुमच्याकडे सगळं आहे. गाडी,
आहे, बंगला आहे, जमीन आहे, बायको आहे, मुलं आहेत, गाडी, बंगला, पप्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, येहर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकर, अंडे, लालटणं, पळपट, भुकणी, उसी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशिवा, देवच्या वर्गळ, उशी, गादी, तक्क्या, नळ्या नुळ्या, खांडळ खोंडळ, डोंबलं, सुकट, लबाड बोलू नका, सगळं आहे. आता काही लोक म्हणतात आम्हाला गरिबी दूर करायची लोकांशी. आता एक खरं सांगू, झोंबत इंद्रिकेचं कीर्तन गरीबच कोणी नाहीये. कोण गरीब कोण आहे मला सांगा ना, कोण गरीब आहे? कीर्तनात कोणी गरीब असेल तर त्याला म्हणा बोट वर कर, तुला मी 10 मिनिटात इथंच श्रीमंत करतो. कोण गरीब आहे बा? गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गरीबा इतकी पोलीस स्टेशनला गर्दी कोणचीच नाही. आता गावठी भाषेत सांगा, गरीबा इतका किडाच कोणला नाही. खरंय का खोट आहे बोला? आता करंट लागला ऐकणाऱ्याला, खरंय का खोट आहे? आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे, मग मजा आहे. आता आतच घुसणार आहे हळूहळू. पहिले 6 चमत्कार तर फिट झाले. या जगात गरीब कुणाला म्हणायचं माहिती का? ज्याने शरीर मिळूनही चांगल्या कामासाठी वापरलं नाही तो गरीब आहे. आता तुमच्याकडे सगळं आहे, सावध राहा आहे. माझं म्हणणं आहे तुमच्याकडे 2 गोष्टी नाहीत. सगळ्या माणसांना, पाखवाद्यां सगट, सिष्टीवाल्यां सगट, बाबा सगट, 2 गोष्टी नाहीत. कोणत्या? ऐका. 1 समाधान आणि 2 आनंद. बोला बोला पटकन. पैसा आहे, पैसा आहे, पैशाला ऊत आलाय. पैसा नाही आहे लोकांना, फक्त समाधान नाही. आता उलट फिरवा, सगळं नसू द्या, समाधान असू द्या. आता उलट, सगळं नसलं तरी चालेल, समाधान पाहिजे. आता उलट फिरा, समाधान जर आलं तर सगळं आपाप येते. जरा जड आहे वाक्य समजायला, पण फिट आहे. समाधान जर आलं, समाधान जर आलं तर सगळं येतंय. मग मला तुम्ही एकच उत्तर द्या, समाधान गेलंय का तुम्ही घालवलंय? करेक्ट, समाधान घालवलं. बोलत जा, समाधान घालवलं. आता समाधान का गेलं त्याचं उत्तर ऐका. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरात कचकच घुसली. नुसती भांडणं, नुसत्या मारामाऱ्या, एकाही घरात समाधान नाही. आणि पाया पडतो तुमच्या, कधी समाधानी राहू नका, पण जेवताना समाधानी राहा. अरे हे पोटासाठी करायचंय, आणि पोटासाठी जर तुम्ही भांडत असाल, 10 माणसं असले घरात भांडण झालं तर ठीक आहे. नवरा बायको असताना भांडण व्हायची गरज काय? म्हाताऱ्याचं म्हातारीचं भांडण व्हायची गरज काय? म्हातारी नवी आहे का तुला? तरी म्हाताऱ्यावर धावती, आणि म्हाताऱ्याला म्हणती कॉलेजला असताना चांगला दिसायचा म्हणून तो ह्या नादी लागले, त्याची फळं मी आता भोगीते. कोण म्हणती? म्हातारी. म्हातारा म्हणतो मी काय तुझ्या माग लागलो नव्हतो, तोच मला मेसेज टाकला म्हणून मी तुझ्या नादी लागलो. आणि पाया पडून सांगतो, कचकच घरात आली का समाधान गेलं. आणि कचकच घरातून गेली का समाधान आलं. तुम्हाला समाधानाची गरज आहे किंवा नाही? आता लागला करंट आहे म्हणजे तुम्हाला घरातून काय घातली पाहिजे?
कस काय भांडून करणार आहे तुम्ही? बरं काय भांडला तू? काय केलं भांडून? अय काय करशील तू भांडून? भांडला बायकोशी, ती खात नाही तुला, काय करशील तू? तुम्ही भांडता का? काय मारामारी करून फायदा आहे मला सांगा ना. आता एखाद्यानं म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस, मग शिंदे. मी म्हणतो इंदुरीकर भोकसला अवघड नाही, 10 लाख खर्चायचं का बा? डोक्यात येत आहे का? पाया पडून सांगतो, समाधान गमवू नका, समाधान कमवा. आणि सगळं गेलं तरी चालेल, पण समाधान जाता कामा नये. आणि समाधान जर गेलं तर सगळं असूनही फायदा नाही. तुमचं काय मत? आता पुढचा प्रश्न आहे. प्रश्न थोडे किचकट आहेत पण फिट. बसलेल्या सगळ्या माणसांना माझा प्रश्न आहे, तुम्ही रात्रंदिवस कष्ट करून इस्टेट कमावता कोणासाठी? मुलाबाळांसाठी. कोणत्या बसलेल्या बापाचा पोरगा बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे? त्यानं बोटवर करायचं. त्याचा इथं डॉक्टरांतर्फे भव्य नागरी सत्कार नाही. मग तुम्हाला सांगितलं कोणी? पुढचा प्रश्न हा गेला फेल. पुढचा प्रश्न, तुम्ही आणि मी, तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून एवढी इस्टेट कमावली, हिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? 10 मिनिटं घ्या. मेलो कधी घेणार तुम्ही? कधी घेणार आहे? 50 तर झाले. पटापट बोला. 50 झाले. 50 झाले. शुगर? अरे बोला ना. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, मूळव्याधाचा ठणका, माग फॅन लावायची वेळ आली, एवढी आग आहे माग. चला मूत खडा वळवळ करतोय. झोपताना गोळ्यांचा डबाशे, पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, तोंड मीठ व्हायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1, काहींना बाथरूमला जाताना गोळी. इकडं खाल्लं तरच इकडं होतं, इकडं खाल्लं नाही. आणि मग म्हातारपणी मला सांगा, सोडलंच काय यानं परत? आता करंट लागलाय बरं का तुम्हाला अभंगाचा. आणि आता कीर्तन बाहेर नाही घुसू राहिलं. सगळं असू द्या नसू द्या, समाधान असू द्या. Stop!
समाधान गेलं हे तुम्हाला मान्य आहे का? बोला. तुम्ही काहीच बोलत नाही. मान्य आहे. आता आपल्याला काही नसलं तरी चालेल. करेक्ट. बस फिट झालं उत्तर. आणि दुसरी गोष्ट घरातून गेली आनंद. आनंदच नाही. पहा एवढे कीर्तनाला बसलेत ना, एखादा चेहरा तरी आनंदी आहे का? पहा कसे बसलेत माया पुढं. जस काय माझ्या तस्करीला आले आणि मला कावळा शिवला का? चालेल. आता मी तुमच्या पुढे उभा आहे. 500-700 किलोमीटर मध्ये 3 कीर्तन आहेत, तरी तुमच्या सगळ्यांपेक्षा फ्रेश आहे. माणूस बाहेरून प्रेम नसावा, आतून पाहिजे. आनंदच राहिला नाही मला. अजून 5 वर्षाने सरकारला डॉक्टर साहेब देणार ठेवा टाके साहेब, तुम्ही दोघे बी वडील आणि तुम्ही, अजून 5 वर्षाने सरकारला सरकारी दवाखान्यात आनंदाचं इंजेक्शन आणावं लागेल आणि आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायचं आणि सकाळीच म्हातारं टोचून आणायचं आनंदाचं इंजेक्शन. आणि टोचलं का म्हातारा अख्ख्या दिवसभर मग म्हातारी टोचून आणायची आणि दोघांचा पावन कमी झाला का माझ्या माहितीनुसार तुम्ही 2-3 महिन्यातून आज असले असाल. खरं गोड हसतच नाही लोक, आनंदच नाही. आता उलट ऐका, आनंद गेला का घालवला? करेक्ट. आता फिट बसले. समाधान घालवलं. काय घुसली? कचकच. बरोबर. आता आले फिट. आता सगळं नसलं तरी चालेल, समाधान पाहिजे. आणि समाधान जर आलं तर सगळंच आलं. आता मी प्रश्न मांडलाय, आनंद गेलाय का घालवलाय? आनंद घालवलाय. मग आता तुम्हाला आनंद का गेला ऐकायचं का? समाधान का गेलं? कचकच. आनंद का गेला? ऐका बाबा, ऐका बाबा, ऐका बाबा, ऐका आणि आता आनंद का गेला त्याचं उत्तर आहे, यशात एक कोलाटीन आली. याच्यात कोलाटीन या शब्दाचा अर्थ आहे माया. नीट आहे का बरं? आता ती पहिली याच्यात होती का नंतर आली? तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? हा जन्माला आला, यानं हात बरोबर आणले, डोळे बरोबर आणले, नाकही बरोबर आणले, पण माया बरोबर आणली का यानं? नाही. मग ती कोलाटी म्हणजे माया याच्यात नंतर राहायला आली का अगोदर होती? करेक्ट.
नंतर राहिला आली पुढं शरीरात कोण माय. ए राहू दे राहू दे राहू दे राहू दे बसू दे बसू दे. ए विषय होतो बसू दे बसू फक्त तिथं थांबा. ए चला बॉम्बाला गेलो बॉम्बाला सगळं. कोण आली माया. बरं तिचा आणि याचा काही संबंध नाही पण ती आली याच्यात राहिला आणि आल्यावरती काय म्हणते माहिती का मला नवरा करायचा आहे. कोणला मायला. पण मला नवरा करायचा आहे पण याच्यातलाच करायचा आहे. याच्यात राहायला आली याच्यात आणि याच्यातच म्हणती मला नवरा करायचा. तिला म्हटलं नवऱ्याला कुठे तोटा गेलाय याच्यातलंही नवरे आतमध्ये तुला पटल तो कर. ती म्हणली माझ्या नवऱ्या करताना 2 अटी आहेत. पहिली अट माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. म्हणजे मी त्याची आई असली पाहिजे आणि बायको असली पाहिजे. पहिली अट. आणि माझी दुसरी अट आहे मला दिवस नाही गेले पाहिजे. नवऱ्याला पोरं झाली पाहिजे. खाजववर का डोकं. आता डोकं खाजवलं तरच आपलं कीर्तन करायचं नाही तर काही उपयोग नाही. कोण आहे ती माया. तिला काय करायचंय नवरा कुठं शरीरात. नवऱ्याला काय आतमध्ये तोटा नाही. तिचं काय म्हणणं आहे नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. ठरलं कुठं नवरा करायचा. गेलं बॉम्बाला कीर्तन. शिवाय पोरं कोणाला झाली पाहिजे नवऱ्याला. आणि तो नवरा माझ्या पुठी जन्माला आलाय असं म्हणणं कोणाचं आहे मायेचं. आणि मायेनं नवरा निवडला ना कोण माहितीये का तिनं तयार केला मी 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 नसलो तो कोण वाजवीन. मी नसलो तर चाल कोण म्हणेल. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला काय तो गडी आहे. माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय तो इकडं काय दिवा लावायचा. कोण येतो कोण येतो मी. कोण येतो मी. आणि मी पैदा कोणी केला मायेनं. आता लागला करण. मी तयार केलाय मायेनं. आणि तीच त्याची आई आणि तीच त्याची बायको. आणि दिवस गेले त्याला हिला नाही पोरं झाली. मायेला पोरं नाही झाली नवऱ्याला पोरं झाली. आता नवऱ्याचं नाव काय मी. आता लागला करण मी. आणि नवरीचं नाव माया. आईचं नाव माया. नवऱ्याचं नाव मी. आणि दिवस कोणाला गेले मीला नवऱ्याला म्हणजे मीला. आणि मीला पोरं झाली 12. लई तगडी पार्टी. आता ऐकलंय बारीकच्या बारीक ऐकायचं. बारीक ऐकलं तरच कीर्तन कळत नाही तर कळत नाही कीर्तन. आता त्या 12 पोरं याच्या पोटी जन्माला आले. कोणच्या मी. आणि त्या 12 पोरांमध्ये 6 पोरी आहेत आणि 6 पोर आहेत. ऐका आता 6 पोरं. 6 पोरं ऐका. नावं सांगतो पटापटा. 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ, 4 मत,
5 मत्सर, 6 अहंकार. हे कोण झाले? पोर. कोणचे? मीचे. आता 6 पुरी: आशा, इच्छा, वासना, तृष्णा, कल्पना, मनिष्णा आणि तितिक्षा. 6 पोर, 6 पुरी. कोणच्या? मीच्या. आणि सगळं डांबलं राहिला ह्या गावात. काला भजन करीन जख मारा. आणि डॉक्टर साहेब ध्यानात ठेवा, हे शुगर, बीपी हा आजार नाही. एज्युकेटेड लोक जरा नीट ऐका. शुगर इज ए नॉट अ डिसीज. बऱ्याच लोकांना शुगर आहे. डॉक्टर, दोन्ही डॉक्टर सांगतील, डॉक्टरांचे वडील तर तज्ञच आहेत. शुगर हा मानसिक तणाव आहे. डॉक्टर साहेब बरोबर आहे का पहा? हा, शुगर हा मानसिक तणाव आहे. आणि महाराष्ट्रातली 80% जनता मानसिक टेन्शन मध्ये आहेत. आणि टेन्शन मुळे शुगर आहे. तुमचं काय मत आहे बोला? आणि अटॅक हा रोग नाहीये. आता सांगूनच टाकू का काय येतो? पुढे जाऊ. अटॅक काय येतो सांगून टाकू का? पुढे जाऊ. सांगू का? सांगूनच टाकू. डॉक्टरांसाठी सांगतो. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. काय येतो अटॅक? उत्तर ऐका. डॉक्टर बिक्टर कोणी असले, अधिकारी, शिक्षक बिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य बिचारे तर बारीक ऐका. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका आणि डावी कर्णिका. आणि नीट ऐका. आणि इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscle. In blood hemoglobin is present. When the thinking is high, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त जेव्हा कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. खरंय का खोटं आहे बोला? खोटं आहे? किती तज्ञ डॉक्टर असू द्या, खोटं. मी स्वतः त्याच्यातला आहे. आणि अटॅकला औषध नाही डॉक्टर साहेब. राहू दे रे. सांग, अटॅकला औषध नाही. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे. झालेली घटना जागेवर विसरा. तिचं कधी चिंतन करू नका. आणि अटॅक ज्याला येऊ द्यायचा नसेल त्याने 2 काळाचा विचार करायचा नाही. भूतकाळाचा विचार करायचा नाही आणि भविष्य काळाचा विचार करायचा नाही. फक्त वर्तमान काळ आनंदात घालवा. माग झालं ते झालं, त्याच्याशी आपला संबंध नाही. आणि पुन्हा काय होईल हातातच नाही तर लोड घ्यायचं कामच का? मग आज 2 चपात्या मिळाल्यात ना, मस्तपैकी वरणात चुरून खायच्या. आज वाटीभर भात मिळालाय, 2 चपात्या मिळाल्यात बस. आणि नालायक लोकांनी टेन्शनला दारू औषध केलंय. ही भिकार आवला दे. यांना काय लाजा नाही, काही नाही, काही नाही. 2 रुपयाने कापूस उतरला तरी मोर्चा. सोयाबीनला भाव नाही मोर्चा. कपाशीला भाव नाही मोर्चा. वायरमॅन आला नाही मोर्चा. एसटी लेट झाली मोर्चा. डीपी जळाली मोर्चा. शाळेत गुरुजी येत नाही मोर्चा. पीक विम्याचे पैसे आले नाही मोर्चा. पंचनामा झाला नाही मोर्चा. सगळ्यात महाग दारू आहे.
दारुडे कधी डांबरीवर आले का? दारुड्याने तहसीलदाराला कधी निवेदन दिलं का प्यायला परवडत नाही बा? बस आपले भक्तच असे विठाल आणि आता दोन्ही डॉक्टरांचं सांगून टाकतो दोघांना. आता तुम्ही माझे कीर्तन ऐकून गेले ना, 6 महिने तुम्हाला अटॅक येणार नाही. आता ती जबाबदारी माझी. रक्ताभिसरण क्लिअर झाला. तुम्ही आता एकटे हसणार घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. हसणार. अरे हे विनोद नका समजू. हसणे ही ईश्वरानं दिलेली देणगी आहे. किती मोठं दुःख असू द्या, हसण्याने त्याचा पॉवर कमी होतो. आता वाईट दिवस आले महाराष्ट्रावर, हास्य क्लब काढलेत. म्हातारण्याचं हसून आणायचं. हसत नाही लोक, दरिद्री. आता तुमचे सगळ्यांचे चेहरे पहा आणि माझा चेहरा पहा. महिला मंडळ, तुम्हाला एक प्रश्न आहे. 2 मिनिटांना वेळ द्या. डॉक्टरचं कीर्तन असल्यामुळे मला सगळं मेडिकलच सांगावं लागेल. महिला मंडळ, तुम्हाला एक प्रश्न आहे. 5 मिनिटांना उत्तर द्यायचं. सगळ्या कोणत्याही बाईनं पावडर लावून गोरी झालेली बाई मला महाराष्ट्रात दाखवा. दहा मिनिटं घ्या, मी बसून घेतो. पावडरीने बाई कधीच गोरी होऊ शकत नाही. पावडर लावणं हाच मुळात मूर्खपणा आहे. चांगल्या चमड्याचं वाटोळं करायची काय गरज आहे. आणि पावडर लावून जर माणसं गोरी होत असती तर 18व्या अध्यायामधली 100 नंबरची ओवी खोटी ठरली असती. मला उत्तर द्या तुम्ही, ओवी खरी आहे का पावडर खरी आहे? ज्ञानोबराची ओवी, आणि ज्ञानोबरायानं ओवीच लिहून टाकली 18व्या अध्यायात. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा, काळे गोरे पण धुतले फिटवणे. ज्ञानोबराय म्हणले काळे गोरेपणा धुवून कधी जाऊ शकत नाही. आता गड्यांना ब्युटी पार्लर आलंय. आता ब्युटी पार्लरला गेलं का महिला मंडळ 3 गोष्टी कराव्या लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरिया मिक्स करावं लागतं. असं 3 पायऱ्या त्याच्या. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे ना सेप देणे. आणि सिरेमिक्स मध्ये असं असतं महिला म्हणलं, इथं चमकी, इथं चमकी, इथं लिपस्टिक, केसाला असा फुगा आणि एक बट घालाव. नाही तर मग अख्खे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती? नवरा बायको दोघच घरात. बायकोने सोडले केस मोकळे. गडी घाबरला, एकटाच होता. आणि बायको लागली घुमायला. आणि बायको नवरेलाच म्हणायची, बोल बालका बोल. बालका. बालक थरथडा उडायला लागला. बालक 3 तांबे फिल्टरचं पाणी प्याला बालक. आणि ती बोल बालका बोल. बालक म्हणायचा आई.
अरे काय येड्याचा बाजार आहे. हो, मायेला 12 पोर आहेत. इथं होतं, तुम्ही काय काळजी करायची नाही. पहिला पोरगा आहे काम, आणि 6 आहेत पोर, आणि 6 आहेत पोरी. हा, मोबाईल बंद कर ना. ए 6 पोर आणि 6 पोरी. आता यांची एकेकाची माहिती ऐकायची का पुढे जायचं? एकेकाची माहिती ऐकायची का पुढे जायचं? पहा बरं का, मग अभंग राहील. आता 12 पोरांची माहिती ऐकायची एका एका वाक्यात. मगाशी सांगितलं मी कीर्तनात, जरा पोरं पोरी जरा बारीक ऐका. शरीरात जर काम तयार झाला शरीरात, तर तो डोळ्यावाटे बाहेर पडतो. नीट ऐका, जरा एज्युकेटेड लोक ऐका. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाटे बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं, आणि डोळा काही करीत नाही. डोळा काय करील मला सांगा, सांगा ना. डोळा काय करील? खालीवर होईल, नाही तर अर्धा झाकल. याच्यापेक्षा काय करील तो? डोळ्याच्या हातात काही नाही ना. एक तर पापण्या खालीवर करील, नाही तर ही बाजू झाकीन, ही उघडीत होईल. करेक्ट. आणि डोळा काही करीत नाही. मग डोळ्यानं आयडिया केली महाराज. तयार काय झालता? काम. डोळ्यानं तो म्हणजे पाप तयार झालं. पण डोळा हुशार आहे, त्यानं ते पाप मनाक पाठवून दिलं. तयार कुठं झालं? डोळ्यात. त्यानं पाठवलं कुठं? मनात. मन इतकं हुशार. 80% लोक मानसिक विकृत आहेत. अजून 5 वर्षाने सरकारला मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक हॉस्पिटल काढावं लागलं. नुसते मोबाईलचे येडे. खरंय का खोटंय बोला? आणि आता जर कीर्तनात डॉक्टर आणले ना, आता 2 आहेत इथं, जर डॉक्टर आणले नाही, याच्या 60% लोक येडे निघतील. अरे गप मर ना, काय तुला काय? आता हे मी आहे, मी मोबाईल वापरीत नाही. नाही, मोबाईल नाही वापरत. आपली परिस्थिती नाही. आमच्या गायक वादकांमध्ये, कीर्तनकारांमध्ये सगळ्यात गरीब महाराज मी मोबाईल वापरीत नाही. नाही, अजिबात मोबाईल वापरीत नाही. मोबाईल मी आयुष्यात कधी विकत घेतला नाही. जुना झाला का कोणी नवा आणून देते. आता एक असा जुना झालता, 3 दाबले का 9 निघायचा. मग एक जणांना आता 15 दिवस झाले, ते 1100 वाला असते ना खोकडं, 1100 रुपयाचं नव्हतं की लहान, ते आणून दिलंय. मी 1100 रुपयाचा मोबाईल वापरतो, आणि वर्षाला 2000 रुपयाचा त्याला कार्ड टाकून घेतो. वर्षभर झटे नाही. 1 एप्रिल ते 1 एप्रिल 2000 वर्षभर. आणि मोबाईल माझा सेकंदावर आहे. तुम्ही माझ्याशी 1 मिनिट बोलू शकत नाही. यस नो उलट तिकडं. कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही. ज्याला गरज येतो आपल्याकडे येईल. आपल्याला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, टेस्टस नाही, इंस्टाग्राम नाही, कोणाशी घेणं नाही. गाडीत प्रवास करणे, पुस्तकं वाचणे, आणि कीर्तन करणे, संसार चांगला करणे. आणि 1-1.5 तास जर वाचन केलं नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही ना. हे का गप्पा आहेत का? त्याला पुस्तक उचकल्याशिवाय होतं का असं? आणि हे मोबाईल वापरून लोक येडे झालेत. तुम्हाला काय म्हणायचं? 2.5 वर्षाच्या पोरांना मोबाईल आहे, आणि त्याची आई म्हणती त्याला मोबाईल दिला ना, अख्खा स्वयंपाक होईपो तो रडत सुद्धा नाही. काय बिंडोक आई आहे पा. आणि आपल्यालाही काही टेन्शन नाही. अहो बाई, त्याला मोबाईल देऊ नये. महाराज खरंय हो, पण तो हट्टी आहे. 2.5चा हट्टी कितीचा आहे? 2.5चा. तो ऐकत नाही. त्याचा बाप तरी माझ्या शब्दाच्या पुढं नाही. त्याचा बाप मिळाला 9वी पासून ओळखते मी त्याला.
पण हा आहे ना माझं अजिबात ऐकत नाही. ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही. हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. आणि 2.5 वर्षाच्या पोरांना मोबाईल आहे आणि UKGला चष्मा आहे. UKGला आणि अप्पर KGला चष्मा. उगच एवढं कार्ट आहे. टपुऱ्या काचाचा चष्मा आहे आणि त्याला 2 टीचर दिसत्या. 2 टीचर. ते टीचरला म्हणतं तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय. त्याला 4 दिसत. याला 2 दिसत. त्याला पार खेळ झाला. त्यात खेळ काही नाही राहिलं. मग नवरा कामावरून आला आणि जेवायला बसला. आणि जेवताना नवरा काय म्हणतो माहिती बायकोला, वा मामी आली का ग. मामी म्हणजे त्याची सासू, तिची आई. बायको लाडात आली. काय म्हणली माहिती का, काय मानसशास्त्र आहे हो तुमचं. माझी आई दुपाराच आली. तुम्ही कशी काय ओळखली हो. तुम्हाला सोपं आहे. रोज कालवनामध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा निघला. त्याचा अर्थ तुझी आई काय लोक आहे. काय त्याला संसारात मजा राहिली नाही. बायको प्रियेशी. कोण प्रियेशी. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदू. तू उद्या रविवारी ऍडमिट हो इथं. दगे डॉक्टरांना भेट. अरे पागला, ती तुझ्यावर प्रेम करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. तिला काय करायचं प्रेम करू. आणि हा म्हणतो तिने मला शब्द दिलता. अरे तुला काय एकट्याला दिलता का. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्याने सांगितलं कुणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वह ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का. आणि प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा, ते गुलाबाचं फुल वापरी जाऊ नका. ते लय बारीक फुल आहे. सूर्यफूल वापरा. ते गुलाबाचं उगाच एवढं आहे. मित्रानं सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी तुला आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी गिफ्ट घेऊन गेला. गिफ्ट भेट. आणि ज्याचं सोमवारी लग्न होतं तो असा दाढीला हात लावून बसला. हाय गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. त्याचं गिफ्टच पडलं खाली. तो म्हणला काय झालं. काय नाही म्हणला 3 तास आम्ही शक्ती घेतल्या. ती मला म्हणायची माझ्या डोळ्यात बघ, माझ्या हृदयाची धडधड ऐक. आता याचं बंद पडेल हृदय, याला का ते ऐकायला. पोरानं ध्यानात ठेवा, मूर्ख मुलीच्या मागं लागून जिंदगी बर्बाद करण्यापेक्षा असं वागा, मुलगी तुमच्या मागं आली पाहिजे. हे उगाच आपलं भंगार हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणाला द्यावं. हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट साठवून जगायची सवय नाही.
आणि याला छत्रपतीने शिकवलंय सगळं विकायचं पण स्वाभिमान विकायचा नाही. आणि छत्रपतीने शिकवलंय भाकर नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपायचं पण लाचेरी पत्करायची नाही. हे तुम्हाला सांगून काय फायदा. एका समोश्यावर दिवसभर सभेला जाणारी माणसं तुम्ही ए बऱ्या नामदाय विठ्ठल त्याने सांगितलं 3 तासाने शपथी घेतल्या आणि तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे. तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे तिने प्रेम कशावर केलं पैशावर. हा म्हणला 25,000. 25,000. पोरगी गाल थांबल. पोरगी गेली निघून. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं काय नालायक रे तू. अरे तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत आणि त्याला मुलगा नाही मला मिळणार आहे. हा म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली मी तुझी वाट पाहत बसलो असं काय करतो. काम इथं आलो बरं का तुम्ही काळजी नाही करायची काय. काम पहिल्यांदा डोळ्यात तयार होतो. इथं होतो आपण. डोळ्यातून तो मनात गेला आणि मनात एकदा गेला का इंद्रिय खवळतात आणि हुशार माणूस सुद्धा चुकीची गोष्ट करतो. नीट आहे का बरं का. काही माणसं म्हणतात तो फार चांगला वाजवायचा हो पण नादी लागल्यापासून कोणीकडे थापा टाकतो. तो फार चांगला गायचा हो तसं नाहीये. शरीरातला काम जर खवळला तर तो 7 गोष्टी करतो. ऐका. 1. कामातूर माणसाला वय नसतं. कामातूर माणसाला नाथ नसतं. कामातूर माणसाला जात नसते. कामातूर माणसाला शील नसतं. कामातूर माणसाला कुळ नसतं. कामातील माणसाला काळवेळ नसतो आणि कामातूर माणसाला लाज नसते. आता लई किचकट आहे. थोडं किचकट आहे पण लगेच घुसल डोक्यात. काम जर शरीरात तयार झाला आणि तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. आणि पाया पडतो तुमच्या. मी मगाशी बी कार्यक्रमात सांगितलं पाया पडतो. जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहेत. ते वाईट आहेत असा अर्थ लावू नका. त्यांची ती 2 मिनिटाची झलक त्यांना सांभाळता आली नाही. खून करायला काय दुपार लागत नाही. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. गोळीबार करायला काय 5 तास लागत नाही. पण कर्म 2 मिनिटाचं आहे पण फळ आयुष्याचं आहे. तुमचं काय म्हणणं आहे. म्हणून तुमच्या पाया पडतो. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. इंद्रिकरचं आहे जाऊ दे तर. इंद्रिकरचं ऐका. थोडं रागावर कंट्रोल ठेवा आणि विशेषतः तरुण पोरं ठेवा. मोटरसायकलवर गाळ उडाला उडू दे. गाडी चालवताना समोरच्या माणसाकडून गाडीचं पाणी उडलंय उडू दे पण त्याची लगेच गच्ची धरून लगेच जंब्या काढून त्याचा गेम करू नका. हसण्यावरही नेऊ नका. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. कायदा ह्या 10 वर्षामध्ये अतिशय स्ट्रिक्ट झालाय. तुम्ही अभ्यास केला नाही पोरांनो. आता जर दंगलीमध्ये तुम्ही टपरी पेटवताना दिसले तर सगळे पोलीस बांधव सांगतील 10 वर्ष शिक्षा आहे आता. आणि सगळ्यात वाईट त्याला जामीन नाही. तुम्हाला वाटतं आम्ही पंडित आहेत पण 10 वर्ष जर तुम्ही आत गेले संपली तुमची जिंदगी. बोला तुमचं काय मत आहे. आणि तुम्ही जर तुमच्या आईबापाला एकटे असाल ना खानदानच संपली. तुम्ही काहीच बोलत नाही. हे
केस कमी आहेत पोरानं माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. एका जन्मात 10 जन्मात कोणाला होणार नाही. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. टाळ्या वाजतो म्हणजे मी जाणार. पण आम्ही तुम्हाला थोडंसं कीर्तनात वाईट बोलतो याचं कारण आहे, आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि आपली माणसं जर आपल्या माणसांचं ऐकत नाही तर संपली तुमची जिंदगी. बोला तुमचं काय मत आहे? कोण सांगेल तुम्हाला? कोण? आज मिशा फुटल्या नाही तरी आपण क्वाटरी पेतोय. लाज वाटली पाहिजे आपल्याला. आपली आई 3 रंगाचं लुगडं नेसून दुसऱ्याच्या कापूस शेचायला जाते. पाप केलाय का तिला? पाप. डोक्याला तेल लावलं नाही, तुला तिने शिकवलं, ही चूक आहे का तिची? तुम्ही विचार केला नाही अजून. आणि लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. आणि आता कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. जर माझाटलेवानी वागाल ना परे हो, हाताने भाकरीला माग व्हाल. हाताने. खरंय का खोटंय? बोला. गाडीगार विका, कुल्फी विका, पाव विका, बटार विका. काम करायला लाजू नका, पण पोटाचा प्रश्न सोडवा. सायकल पंक्चर काढणं कमीपणा नाहीये, पाव विकणं कमीपणा नाहीये, बोंबलत हिंडणं कमीपणा आहे. आणि तुम्हाला जर वाटत असताना पोरो आम्ही लय शहाणे आहेत, मला फक्त 500 रुपये तुम्ही कुणा कुणा आणून दाखवा. एवढ्या कीर्तनात तू हिंड, तुला कोण 500 रुपये फुकाट देतो? मला याच्यात पाहू दे. तुला जा थांबितो मी कीर्तन. करेक्ट. 700 नाही, 1000 द्या ना. पण तुम्हाला 500 रुपये काम न करता फुकाट कोण देतो मला दाखवा. वेळ आहे का लोकांना? वेळ आहे. आज लोकांना वाटतं इंद्रिकर काही बोलतो, कसाही बोलतो. मी काय येडाबिडा आहे का काय? काही लोक म्हणतात तो काही बोलतो, काही बोलतो. मी काय कवठाला आंबा म्हणतोय? तो काम आहे आणि तो क्रोध आहे. बोला तुमचं काय मत आहे? क्रोध येतो. पोरांनो तुम्हाला वाईट वाटल, तुम्हाला माहित नाही. मी कायम सांगतो, रोज कीर्तनात सांगतो मी, 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. करा माझ्या पुढे इथं 100 पोरं उभे, मी तुम्हाला 93 पोरं दारुडे दाखवतो इथं आत्ता. करेक्ट. वा 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 वा. नाही, भक्त कट्टर आहे. आणि आणि हा तुम्हाला बसणाऱ्या माणसांना मी बोललो हा विनोद वाटला? विनोद आहे हा? टाइमपास आहे का? जरा विचार करा. बोलायच्या गोष्टी राहिल्या नाही. लोकांना राग येतोय महाराज. या 4 वर्षात बाप जिवंत आहे, मुलगा गेला. मुलगा. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी फक्त उभा आहे आणि तुम्ही बसेले. एवढ्याच आपल्यात फरक आहे. आज बापाच्या अगोदर मुलगा जर गेला तर बापानं आयुष्यात काय कमावलं सांगा मला? कमावलं काय सांगा? बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्यानं मुलगा मोठा केलाय. आणि पोराची फी भरायची तर त्यानं भीक मागितली. आणि तो आज बापाचा पोरगा जर बापाच्या अगोदर जात असेल तर बापाने काय कमवलं मला सांगा? सांगा. आज आई मुलाच्या अंत्यविधीला आहे. आई. आणि ती आई मुलाच्या प्रेताजवळ डोकं ठेवून रडते. ही वस्तुस्थिती खरी का खोटी? बोला. तुम्ही का जगता मला सांगा? आणि खोटं असेल तर बोला. या 4 वर्षामध्ये महाराज एखादा माणूस जर तरुणपणात मेला
आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ गुजीरवाडी पोरं उड्या हाणतात उड्या. काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय, काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहीत त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. ती पोरं आईला विचारतात, आई आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात सांग आई सांग. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांध माझ्या मोबाईल बंद कर ना रे, तू काही येडा बिडा का रे, इथं भावनिक मुद्दा चालला आणि तू आपला तंगड्यात मोबाईल ठेवतो. आई माझ्या बाबाला बांधून कुणं चालवलं. आणि तेच प्रेत पेटवल्यावर पोरग हसतय आणि पोरग आईला म्हणत, आई पेटला माझा बाप, पेटला पेटवला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करतं सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, दे कानपट्टी ठेवून त्याच्यापर्यंत दे ठेवून एक त्याच्या त्याला कीर्तन कळलं आणि काहीच कळलं. आणि शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत का नाही, का खेळत नाही. तो म्हणतो माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय रे तुझा बाबा, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येतं आईला म्हणतं, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या 10व्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या 10व्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या 10व्याला आहेत. कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक औलादे हे बेवड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत, भांडे विकून. महाराज लुगडे विकले, हो या नालायकांनी बायकांची लुगडे विकले. दळायला गेला दळणच विकलं. आणि जर कीर्तनात बसलेल्या कुणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत उमरीला बोलवायचं नाही. त्याला म्हणा बघत तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. चित्र खेळ समजलं तुम्ही. 9वीची पोरगी 50 रुपयाच्या प्रयोग वहीसाठी वर्गात वही नाही म्हणून उभी राहते. 40 पोरं बसलेले आहेत आणि एकच मुलगी उभी आहे. त्या मुलीचा अपमान तिला सहन होत असेल. ती 9वीला आहे म्हणजे तिला सगळ्या गोष्टी कळत नाही. मुलगी मला आहे ना, ती पोरगी घरी आल्यावर आईच्या पदरात घुसते. आईला म्हणते, आई मला शिकायचं नाही का, आई नाही शिकायचं, नाही शिकायचं आई मला. बाळा येड्यावाणी करू नको, काय झालं सांग. आई 3 दिवस झाले मला सर उभे करतात. वही केवढ्याची आहे? 50 रुपयाची. आई म्हणते पाणी पुस डोळ्याचं, इकडे माझ्या कामाचे पैसे मिळणार आहेत आज. उद्या पहिले 50 रुपये तुला देते आणि मी वही घेऊन येते आणि तू शाळेत जाय. ती म्हणते आई मला वही नाही याचं दुःख नाही आई, माझ्यापेक्षा कमी मार्क पाडणारे पोरं मला वर्गात हसतात याचा मला अपमान होतो. मी नाही, तू जर मला वही दिली ना आई वही, तर मी 80% मार्क तुला पाडून दाखवेन. पण ती आई टपाटपा मुलीचा मुका घेते. अशी चित्र दारुड्यांच्या घरातलं आहे. 5वीची बहीण, 5वीची पोरगी आणि 3रीचा पोरगा बहीण भाऊ जर शाळेतून आले तर तुम्ही मी एकाच ताटात जेवतो. आपली बहीण आणि आपण जेवतो की नाही. आणि बहिणीचं आणि भावाचं भांडण किती वेळा होतं. ताट कुणी धुवायचं, झालं भांडण. पाणी कुणी टाकायचं, झालं भांडण. रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडेच पाहिजे, झाली मारामारी. माझा टायल का वापरला, झाली मारामारी.
5वीची पोरगी घरी आली, आईनं गाल ओढला आणि 3रीचं पोरग तिच्या समोर उभं होतं. आई म्हणते, पोरं म्हणतात, आई आज आम्ही घरात काम करणार नाही. मला काय आहे? आई आज सरांनी मारलाय मला, माझा गृहपाठ राहिलाय. आज मी तुला घर झाडू लागणार नाही, भांडे धुवू लागणार नाही, आज मी गृहपाठ करणार आहे. कुणाची भाषा आहे? पोरांची. आई म्हणते, असं करा, मी सगळं करीन, तुम्ही गृहपाठ लिहा. पण 5वीची पोरगी आईला म्हणते, आई भूक लागली का? आई मला भूक लागली. आई टोपलं काढते, टोपल्यातली एक भाकर आई चुरते बारीक आणि त्यात कालवण ओतते आणि 2 जण बहीण भाऊ कालवण भाकर खातात. पण 5वीची पोरगी आईला म्हणते, आई तू थोडं जेव. का म्हणते माहिती का? 5वीच्या पोरीनं शाळेत जाताना पाहिलं होतं का टोपल्यात एकच भाकर होती आणि आताही आली तर भाकर एकच आहे. याचा अर्थ आमच्या भाकरीसाठी आमची आई जेवली. 5वीची पोरगी म्हणते, आई जेव. आई म्हणते, मी जेवल. 5वीची पोरगी म्हणते, आई जेव. माझा बाप दारू पिऊन आला का तुला रोज मारतो. आई जेव ग जेव, तू जेवणार नाही. दारुड्याचा आवाज आला, बहीण भावाच्या कुशीत घुसली आणि 5वीची बहीण 3रीच्या पोराशी बहीण नाही राहिली, आई झाली. आई झाली आई. आज सगळ्यात जास्त पिढी जर बर्बाद कोणी केली असेल तर तिघांनी. 1 दारू, 2 शेअर मार्केट आणि 3 मोबाईलचा गैरवापर. याच्यावर तुमचं काय मत आहे बोला. तुम्ही तर काहीच बोला. वाटुळं झालं, वाटुळं. शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले इथं 3 जण बसले इथं. आता मी नावासंगट उभे करीन. गेले नाही. लाजा म्हणतात का? लाजा. तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये? खरं आहे का खोटं आहे? बोला. इंदुरीकर बोलला का लोक म्हणतात काही बोलतो. काही कसं बोलल मी? आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, आज आपल्याला धर्म वाचवायचा. आणि आज संकट. आता ह्या बिचाऱ्याने काय यांना प्रॉफिट आहे, पण श्रावण मास आणि आषाढी महोत्सव म्हणून बिचाऱ्याने एवढा कोटी रुपये खर्च करून एवढा मोठा कार्यक्रम केला. याची नोंद कोणी नाही घेतली तर ज्ञानोबाराया घेतल्याशिवाय. आज एवढा मोठा समाज, एवढे लोक सभेला आणायचे असते तुम्हाला तर 5 कोटी रुपये लागले असते आणि यांना गप बसवाय 1000 पोलीस लागले असते. मग आता दोन्ही डॉक्टरांनी मिळून मला 2-3 लाख द्यायला का हरकत नाही? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, इंदुरीकर आपला माणूस हे गरीबाला देऊन टाका. इंदुरीकरचं कीर्तन हसण्यावरही नेऊ नका. हे कीर्तन एक जीवन आहे. या कीर्तनातलं एक वाक्य म्हणजे जीवन आहे. आणि सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा, काळ वाईट आलाय, जरा पगारावरच भागवा. जरा वर कमाईच्या नादी लागू नका. येडे होऊन गावात हिंडाल, येडे होऊन. हसण्यावारी नेऊ नका. खरं आहे का खोटं आहे बोला. ज्या ज्या घरांमध्ये नंबर 2चे पैसे येतात, ज्या ज्या घरामध्ये नंबर 2चे पैसे येतात आणि ज्या घरात टक्क्यावर धंदा चालतो त्यांचे 60% पोरं जेलमध्ये आहेत. मी जरी BSc BEd असलो तरी मी मानसशास्त्रातला चांगला तज्ज्ञ आहे. आणि अख्खं कीर्तन मी तुम्हाला सायकोलॉजी सांगितली. आणि आजाराचं एकमेव कारण सायकोलॉजीच आहे. तुम्ही पापाचा पैसा घरात आणू नका. मराल मराल. याचं वाक्य सांगू का तुम्हाला? वाक्य सांगू का? तुम्हाला सगळे माफ करतील पण काळ माफ करणार नाही. काळ तुमचा बदला घेणार.
आणि तिथं तुम्ही काळाला ऍडजस्ट करू शकत नाही. आता कोणाला ऍडजस्ट करू शकता? आता अख्ख्या रात ऍडजस्ट करू शकता हॉटेलमध्ये, पण तुम्ही काळाला ऍडजस्ट करू शकत नाही. आणि काळ तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मजा हाना, मजा हाणाईबद्दल आपलं मतच नाही. तुम्हाला जेवढं कमवायचं तेवढं कमवाच, पण गेम होणार एवढं ध्यानात ठेवा. महाराज सख्या बहिणीचे 6 पोरं भावानं मारेपर्यंत कोणी बोललं नाही. बोललं 7वी योग माया निघून गेली, कोणी बोललं नाही. आणि विश्वाचा बाप टोपलीत बसून पलीकडे गेला, पण आईचं दूध प्याला नाही. सख्या आईचं दूध कृष्ण प्याला नाही. राहिला इकडं दूध प्यायला तिकडं गेला, पण त्याच कृष्णानं मामा संपवला. एवढं ध्यानात ठेवा. मामाची खानदान कृष्णानंच हाणली, एवढं ध्यानात ठेवा. तुमचीच पोरं तुमचा गेम करतील हेही ध्यानात ठेवा. म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगू का? जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. पोरांना जरा जबाबदाऱ्या कळू द्या. सारखं आपलं 20 खाय 30 खाय 40 खाय, आणि यांची सगळ्यांची मुक्काम वृद्धाश्रमात आहेत. महाराष्ट्रातल्या मातीचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. त्या बाबतीत ज्ञानेश्वरीची आणि हरिपाठाची ताकद महाराष्ट्रात आहेच. हे सगळे सर्व्हिसवालेच आहेत तिथं, टक्क्यावरचे आहेत सगळे तिथं. आम्ही जेव्हा भेटायला जातो ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगा लाज नाही वाटत मला विस्तार झाला. मी अभियंता होतो. आता काय आता काय? एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, वाटोळच केलं त्याला. काळ कोणाला सोडित नाही, ध्यानात ठेवा. आणि तुम्ही 90वर आणि दडपशाहीवर आणि गुंडशाहीवर तुम्ही कुणाचाही गेम करू शकता, पण तुम्ही ह्या जगात तिघांचं काहीच करू शकत नाही. पैशाने तुम्ही एखादी पतसंस्था तळासकट आणू शकता, एखादा कारखाना नटासकट विकू शकता, एखाद्याचा चालू गेम करू शकता, तुम्ही काही करू शकता. सही करायचे 3 लाख घेतले, सही करायचे 3 लाख. बायको फरशीवरून सटकली, 9 लाख गेले. बायको गेली आणि मग तो आमच्या काळाला, महाराज मला माळ घाला, म्हणजे माझं वाटोळं करून. इंद्रिकरचं वाक्य ऐकायचं का? सगळ्याला माफी आहे. आणि घमेंडीच्या आणि गुंडशाहीच्या जीवावर तुम्ही काही करू शकता, पण डॉक्टरांनी ठेवलेल्या कार्यक्रमात सांगतो, तिघांचं तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही फक्त मला एमाला ऍडजस्ट करून दाखवा. एमाला जाय नियमाला सांग, माझे वडील उद्याचे दिवस राहू दे, हा 3 कोटीचा चेक घे, जा. लय पैसे द्या ग, जा.
तुम्ही तिघांचं काहीच करू शकत नाहीत. कोण आहेत ऐका तिघ. एक गाव, 2 मृत्यू आणि 3 निसर्ग. हा, तसं तुम्ही गावाचं वाटोळं करू शकता, तुम्ही काही करू शकता, पण नेचर इज ए नेचर अँड सायन्स इज ए सायन्स अँड गॉड इज ए गॉड. तुम्ही निसर्गाचं काहीच करू शकत नाही. काय करू शकता तुम्ही? आणि मृत्यूचं तुम्ही काहीच करू शकत नाही, आणि काळाचं तर तुम्ही अजिबात काही करू शकत. पोहे खाता खाता गेले, काही पोहे खाता खाता समच्या तोंडात तसाच. मग का नाही तुम्ही तीव्र आंदोलन केलं? काहींच्या घरात कपाट भर नोट आहे, कपाटावर हात ठेवून मेला, नोटा तशाच राहिल्या, डोळे वासून मेला. चोर परत गेले, त्याला वाटलं जागा आहे. काय करणार काय तुम्ही? एक वाक्य ऐकायचं का इंद्रिकडचं? जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. बस एवढं समाधान. 31 वर्ष माझी डांबरीवर आहेत. 31 वर्ष राहणं डांबरीवर, झोपणं डांबरीवर, जेवणं डांबरीवर, अख्खं आयुष्य डांबरीवर आहे. एका दिवशी जाणं सुद्धा डांबरीवर. पण अजून तुमच्या सगळ्यांपेक्षा मशीन ओके आहे का नाही? अजून याला इंजेक्शन नाही, अजून याला सर्दी नाही, अजून ऍडमिट नाही. जागरणामुळे फक्त ऍसिडिटीचा आजार आहे, नाही तर आजारच नाही. मूत खडा झाला, 4 कीर्तन हल्ली गायब झाला, पुन्हा दुखलाच नाही. आणि 8 खडे होते मला, किडनी स्टोन 8, 5 MM चे, 3 MM चे, गायब झाले. काही नाही. पाया पडून सांगतो, फक्त नीतीने जगा. आणि पाप करून करायचं काय तुम्हाला? मला सांगा, काय करशाल तुम्ही? काय करशाल? आता हे लग्न न झालेले पोर आहेत, तुला मी इथल्या इथं बायको देतो आत्ता, मला खाली सुद्धा उतरू देऊ नको, लगेच मी ऐकून बायको घे तुला, चाल. फक्त तुझ्या काय आहे एवढं मला सांग. सांग ना, बायको तर करू वाटते का नाही तुला? तुला वाटते का नाही बायको करू? हा म्हणते. तुझ्या का आहे का काही? गाडी आहे की तुला? बंगला आहे का? 10 रुपये कमवायची अक्कल आहे का? मग तू बायकोला घालणार काय? बायको नाही. आता हे लग्न न झालेले आहेत ना, तुमचा विषय. आणि हे मी बोंबलत होतो कीर्तनात का पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका? काम तयार झाला का क्रोध आहे, आणि क्रोध तयार झाला का लोभ आहे. इथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो. आणि ते जर घालवायचं असेल, याचा अर्थ थोडा किचकट आहे, लावून देतो लगेच. अख्खं कीर्तनच किचकट आहे. तुम्ही म्हणाल पहिलंच सूत्रानंतर पुढं काय सांगायचं? शरीरामध्ये काम नावाचा नवरा आहे. काम नावाच्या नवऱ्याची आई वासना आहे. वासना नावाच्या बाईचा नवरा आहे दंभ.
आणि दंब नावाच्या नवऱ्याला आशा, तृष्णा आणि कल्पना नावाच्या 4 पोरी आहेत. आणि त्या जर गेल्या तरच तुम्हाला योग्याला दुर्लभ असणारा देह मिळू शकतो, देह भेटतो. तुम्ही नुसती कीर्तनं ऐकू नका. आज गायक वादक गुणजन मंडपवाले, माई शिट्टीवाले, या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, संत दासगणू महाराजांची समाधी असणारं गाव. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे आणि अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि टिळकांची सुद्धा पुण्यतिथी आहे. म्हणून डॉक्टरांचं दोघांचंही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मला खुणवायचं का नाही, वाजली किती. मग तुमचा आज विचार काय, काय उठाय बिठायचा विचार आहेच का नाही. गायक वादक गुणीजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. आपापल्या घरी पोचावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. अवार पद्धतीने सर्वांनी जावे एवढीच या ठिकाणी विनंती करतो. तो थांबतो. सर्वांचे मनापासून आभार. सर्व उपस्थितांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आहोत. आज उमरी या शहरामध्ये भूतोन भविष्यते असा हा कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी झाला आणि उमरीवासियांना आज हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा या ठिकाणी लाभ घेता आला. महाराजांना जायचं आहे, कृपया अंगरक्षकांनी सोबत राहावं, इतरांनी जागा करून द्यावी. महाराज जाईपर्यंत कृपया फोटोसाठी किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी त्यांना त्रास देऊ नये किंवा त्यांच्या वाटेत आपण येऊ नये अशी विनंती. सर्वांना विनंती आहे, महिला भगिनींना अगोदर जाऊ द्या, त्यानंतर पुरुष मंडळी या ठिकाणी जातील. महिला या ठिकाणी अगोदर जातील, महिलांना कृपया जाऊ द्या आणि मग पुरुष मंडळी या ठिकाणी जातील. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अमोल पाटील ढगे आणि संपूर्ण ढगे कुटुंबीय यांच्या वतीने आम्ही उपस्थित राहिलेल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आणि आज महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल महाराजांचे सुद्धा उमरीकर वासीय ही पंचक्रोशी आणि ढगे कुटुंबीय यांच्या वतीने मनपूर्वक आभार. आणि आज या कीर्तनासाठी सर्व गायक वादक आणि इतर सर्व मंडळी उपस्थित राहिली यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. विशेषतः आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात. हे महाराजांच्या वाणीवर प्रेम करणारी, ढगे कुटुंबियावर प्रेम करणारी आपण माणसं आपले या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. मनपूर्वक आभार, धन्यवाद. या ठिकाणी महाराज आहेत, कृपया त्यांना आपण जाऊ देत आणि कुठल्याही प्रकारचा त्यांना व्यत्यय येणार नाही, आपण त्यांना जाऊ द्यावं अशी विनंती करतो. फोटोसाठी कृपया त्यांना त्रास देऊ नये ही विनंती आपल्याला करतो आहोत. महिला भगिनी बाहेर जात आहेत, कृपया पुरुष मंडळींना विनंती आहे, महिला भगिनींना अगोदर बाहेर जाऊ द्या आणि मग त्यानंतर पुरुष बाहेर पडतील. या ठिकाणी ही साऊंड आणि मंडपची अतिशय सुंदर सेवा या ठिकाणी दिली. एवढा मोठा मंडप आहे, यांच्यासाठी ओम मंडप अँड डेकोरेशन अर्धापूर यांचे आम्ही ऋण व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्वांना विनंती आहे